नमस्कार. वैशूस किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत डांगराची भाजी. तर त्यासाठी डांगर मस्त छान बारीक कापून घ्यायचं. गॅस चालू करायचा, त्यावरती तवा ठेवायचा, तेल टाकायचं. तेलात जिरे आणि मोहरी टाकायची आणि आपण काढून घेतलेला मसाला. तर मसाल्यात काय काढायचं? शेंगदाणे, थोडीशी कोथिंबीर, मिरच्या आणि लसूण. नंतर ते तेलात टाकून द्यायचं आणि छानपैकी परतवून घ्यायचं. हलका असा लाल रंग येईपर्यंत त्याला परतवून घ्यायचं. शेंगदाणे जास्त बारीक करायचे नाही, नॉर्मली फिरवून घ्यायचं फक्त. त्यानंतर गॅस करायचा कमी आणि आपण घेतलेलं डांगर मस्त स्वच्छ धुवून त्यात टाकायचं. गॅस कमीच राहू द्यायचा आणि मस्त छानपैकी मिक्स करून घ्यायचं. ते एकदा मस्त छान मिक्स झालं ते बघायचं आणि मग वरतून कोथिंबीर घालायची, काय चवीला छान लागेल म्हणून. पुन्हा एकदा त्याला मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घालून झालं की पुन्हा एकदा त्याला छान असं मिक्स करायचं आणि गॅस कमी करायचा. एकदा हलवून घेतलं की आणि वरतून झाकून ठेवायचं. 10 मिनिटांमध्ये आपली डांगराची भाजी बनून रेडी.